आता आपण पदार्थाकडे वळूया. रेसिपीचं नाव काय? मेथी दाण्याची आमटी. स्वातीताई आपल्यासाठी करतायत मेथी दाण्यांची आमटी. मेथी दाण्यांची आमटी आपल्याला करायची आहे. साहित्य आपल्या समोर आहे. गप्पांचा ओघ चालू राहीलच, त्याआधी साहित्य सांगा. मोड आलेले मेथी दाणे, बरं. बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, जिरे पावडर, लाल मिरची, लसूण, आलं पेस्ट, चिंच, धणे पावडर, गूळ पावडर, हळद, लाल तिखट आणि मीठ. वा, मोड आलेले मेथी दाणे हे काय भिजत ठेवले होते का? हो हो, भिजत ठेवले होते. किती वेळ? एक 4-5 तास भिजत ठेवायचे आणि त्यानंतर ते आपण आपल्या सुती कापडामध्ये बांधून ठेवायचे. बांधून ठेवल्यानंतर 1 दिवसानंतर त्याला मोड येतात. बरं, मेथी दाणे असे नुसते खाल्ले तर कडू लागतात, पण हे मोड आलेले हे तुम्ही खाल्ले तर थोडे त्याचा कडवटपणा कमी आलाय, कारण आपण पाण्यात भिजवल्यामुळे ते पाण्यात त्याचा कडवटपणा त्याचा शोषून घेतला जातो. बरोबर. चला काय करूया? पहिल्यांदा कढई गॅस लावून घे. तेल घालू. एक पळीभर तेल. पुरे का? पुरे. तेल गरम होईपर्यंत जरा गप्पा मारूया. कॉलेजच्या लाईफ मध्ये काय एकदम तुम्ही ऍक्टिव्ह असाल? हो. काय करायचं? कॉलेजच्या लाईफ मध्ये ऍक्टिव्ह होते. जास्त नव्हत्या, आम्ही 5 ते 7 जणीच होतो कॉलेजला, अगदी पहिल्या वर्षापासून ते शेवटच्या वर्षापर्यंत. पण मला पहिल्यापासूनच आवड होती, त्यामुळे कॉलेजमध्ये मला लेझिमचं पथक बसवणे किंवा हे खेळ दाखवणे, पारंपरिक खेळ दाखवणे ते करत होते. नटाई मुरडायची आवड होती का तेव्हापासून? एखादी अशी सवय जी तुमची लोकांच्या डोळ्यात भरायची किंवा? हो. काय, कुठली? आपल्याला सगळ्यांनाच माहितीये, कुठलीही स्त्री असू देत, तिला गजरा हा अप्रूप असतो आणि आवडतो तर. आणि मग त्या गजऱ्यामागची अशी गोष्ट आहे की माझ्या फलटणला आमचा एक खालीच घर आहे आणि मग तिथे एक जाईजुईचा वेल तो कायम असायचा बहरलेला, आणि मग त्या फुलांचं वाया जाऊ नयेत म्हणून ती फुलं रोज काढायची, रात्री रोज गजरे करायचे. ते 7 गजरे अगदी नियमित मी केलेले आहेत पहिल्या वर्षापासून शेवटच्या वर्षापर्यंत. आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की तेव्हा कॉलेजमध्ये अशी पद्धत होती की ॲन्युअल फंक्शन किंवा गॅदरिंग असेल तेव्हा फिश पॉंड द्यायचे. तर मग आता आपल्याला रोजच गजरे घेऊन येते, मग क्लासमधले सगळे गजरेवालीच फिश पॉंड देणार ना. तुमचं एक कॉलेज मधलं नाव होतं का? गजरेवाली. वा, छान. चला, तेल तापलंय, काय घालूया? बारीक चिरलेला कांदा. तुम्हाला ही कोणी शिकवली मेथी दाण्यांची आमटी? ही शिकवली माझ्या मिस्टरांनी. बाबो, तुम्हाला स्वयंपाकही त्यांनी शिकवलाय काय? स्वयंपाक नाही शिकवला, स्वयंपाक मला येत होता. मी लग्नाच्या आधीच आई शिक्षिका होती, त्यामुळे मी थोडंफार करत होते. तुमचं लव्ह मॅरेज का अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज. गजरेवाली त्यांच्या आयुष्यात कशी आली? गजरेवाली त्यांच्या आयुष्यात अशी आली की ते एका लग्नासाठी बारामतीला आले होते काकांबरोबर. गल्लीतच एक काका आमचे राहतात, त्या काकांबरोबर बारामतीला आले होते. तर मधल्या वेळेत ते म्हणाले त्यांना की चल आपण जरा एक ठिकाणी जाऊन येऊया, फिरून यामध्ये वेळ आहे तर. मग ते फलटण बारामती अगदी 15-20 मिनिटाचं अंतर आहे.